इन फॉर चेंज या कार्यक्रमात ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये आपण आहोत पुण्यामध्ये आणि इथल्या तरुणाईशी बोलतो। त्यांच्या मनात नेमकं काय आहे, काय पद्धतीचा बदल घडवला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? तुमचं त्यामध्ये कॉन्ट्रिब्युशन काय असेल? मला असं वाटतं आपली जी एज्युकेशन सिस्टम आहे आणि आम्ही आता सगळे स्टुडंट्स आहे तो बेसिक चेंज आम्हाला असं वाटतो की आता 12th नंतर ऑप्शन दिले जातात मुलांना, तोपर्यंत 10th नंतर खूप स्टँडर्ड फील्ड्स आम्हाला चूज करायला लागतात, आर्ट, सायन्स, कॉमर्स। बाकी मग 10th नंतर लोक प्रिफर करतात बाहेरगावी जाऊन शिकायला किंवा ग्रॅज्युएशन नंतर तर जातात मुलं। पण असं नाही सगळ्यांना स्कॉलरशिप मिळते, कारण का 4 इयर्समध्ये तेवढा तुम्हाला स्कोअर अचीव करायला थोडं डिफिकल्ट पडतं, किंवा असं नाही सगळ्यांकडे एवढे पैसे जातात आणि ते एवढं अफोर्ड करू शकतात। आणि ज्या लोकांना खरंच रिसर्चची ॲबिलिटी असते किंवा ते चेंज एक खूप चांगला जगाला देऊ शकतात, ते नाही करू शकत। त्यांना काहीतरी आपलं एज्युकेशननी घेऊन जॉबच घेणं खूप फॅमिलीसाठी त्यांना तेच ऑप्शन असतं। तर मला असं वाटतं आता जसे IB स्कूल्स इंट्रोड्यूस झाल्यात इंडियात, तर ते अफोर्डेबल नाही आहेत। तर प्रायमरीपासूनच जर का मुलांना जास्ती ऑप्शन्स दिले तर त्यांचा टॅलेंट आमच्या एजपर्यंत येस तोपर्यंत तर खूपच दिसेल आणि इंडियाला ह्याचा खूप उपयोग होईल। डू यू एग्री विथ any other options are there? Yes, absolutely, because education abhi jo matter karta hai, that changes the mindset of the people, and mindset of the people is much more important to change the India, to change the country, because as the honorable prime minister says that there are 80% of the population who are youngsters or the youth present in India, and currently what the scenario is going on is about the women security. The women's security, as we saw in past, like in the cases like happened in Delhi, the cases like happen in remote areas of the country. It is there should be an initiative which should be taken through education to change the mindset of the people, according to which we can change the country and make a change in the women's security currently. What's your contribution? The contribution towards like what we shall do is like we can educate the remote class people, the people in the remote areas accordingly, that to change the mindset accordingly, like they consider the women an inferiority, which should not happen in nowadays, because India is at the stage of 21st century growing. And as he said in one of the US experiment and environment, he was like and it's the century of India, it's the century of Asia which is currently going on. So for that I would like to contribute through the education to change the mindset of the people. Still some facts are there that there is a discrimination and safety is not there. आणखी काही लोकांशी बोलू, नेमकं काय मनात आहे तुझ्या? आता या सगळ्यांशी तू ऐकतो आहेस, त्यांचं म्हणणं काय नेमकं? कुठला असा वेगळा मुद्दा आहे की ज्याच्यात हा बदल घडवायला हवा असं तुला वाटतं आणि तू स्वतः ते करशील? आपण बघतो की काही शहरात किंवा काही भागात झोपडपट्ट्यांचं प्रमाण फार जास्त प्रमाणात आहे, तर त्यांच्यात बदल घडून आपण मोठे मोठे म्हणजे बिल्डिंग्स वगैरे असं त्यांची राहण्याची व्यवस्था आपण वेगळी केली पाहिजे। त्यांनी काय होईल, नेमकं काय बदल होईल त्यात? म्हणजे झोपडपट्टे वगैरे अशी म्हणजे घाण जी असते ती सुधारून आपली नवीन म्हणजे एक हे तयार होईल। झोपडपट्ट्या कमी केल्या पाहिजेत असं सोडक्यात, कारण ती विषमता त्यामध्ये खूप दिसत राहते सतत, आणि त्यामुळे सगळ्या लोकांना चांगली संधी, चांगलं घर मिळालं पाहिजे अशी सगळ्यांची इच्छा असणं स्वाभाविक आहे। आप क्या कहो? मेरा पॉइंट है सर, जो गार्बेजेस और रैपर्स लोग फेंक रहे रोड पे, वो सब क्लीन करना चाहिए, वो सब नहीं करना चाहिए। एंड वन मोर थिंग, पुलिस फोर्स के बारे में मुझे बोलना है। एक्चुअली ये बात नहीं है कि अपना पुलिस फोर्स बहुत वीक है, पॉलिटिकल दबाव बहुत है उन पे, इसलिए अपना पुलिस फोर्स बहुत वीक है। तो वो सब पॉलिटिकल इन्फ्लुएंसेस कम होना चाहिए, तो फिर अपना पुलिस फोर्स इफेक्टिवली काम कर सके। तो आपका कंट्रीब्यूशन क्या होगा? आप अगर पॉलिटिशियन बन जाएंगे तो? आई विल डू। मैं ज़्यादा मीन्स फोर्स नहीं करूँगा पुलिस पे, लाइक ये मेरा आदमी है छोड़ दो वगैरह। और आप पुलिस बन जाओगे तो? वो सॉरी, आप पुलिस बन जाओगे तो? मैं अपना ड्यूटी नहीं पाऊंगा। यस। तो सबकी अपेक्षा ये आहे की आप अपनी अपनी खुद की ड्यूटी ठीक तरी से करो। प्रत्येकाने आपलं कर्तव्य नीट पार पडलं तर या सगळ्या गोष्टी घडत नाहीत, आणि त्यामुळे तो बदलाचा जो आपला अपेक्षित आहे तो बदल नेमका करता येईल। तुमच्या मनात नेमकं काय आहे? कुठल्या पद्धतीचा बदल आपण या सगळ्यामध्ये करायला हवा? स्लम एरियामध्ये कितीतरी असे मुलं आहेत ज्यांना शिक्षणाचं महत्त्व हे कळलेलंच नाही अजून। 7वी 8वी 9वीच्या मुलांना मराठी आणि इंग्रजी ही नीट बोलताही येत नाही आणि लिहिताही येत नाही। सो हा जो सिनारिओ आहे
तो बदलला पाहिजे. शिक्षणाचं महत्त्व हे त्यांना कळवून दिलेलं पाहिजे. आणि आय थिंक याच्यामध्ये यूथचं खूप मोठं कॉन्ट्रिब्युशन होईल. सो दॅट्स हाऊ आय वॉन्ट ब्रिंग दिस चेंज. तुम्ही करणार काय सगळं? हां, याच्यासाठी मी स्वतः स्टार्ट केलं आहे. ॲज ही सेड की स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. सो आय हॅव जॉईन दिस NGO आणि त्याच्या थ्रू मी एका स्लम एरियामध्ये लहान मुलांना शिकवायला जाते. सो त्याच्यानुसार सायन्स शिकवते मी तिथे. आणि असं कळून आलं आहे की त्यांचं एज्युकेशनमध्ये ते खूपच मागे आहेत. जे आत्ता जे कॉम्पिटिशन आणि भारतामध्ये जे कॉम्पिटिशन आहे त्याच्यानुसार ते खूपच मागे आहेत आणि त्यांना अजिबातही शिक्षणाचं महत्त्व कळलेलं नाही आहे. सो मी ट्राय करते की मी जितकं होऊ शकेल तितकं करेन. मग त्यांना ते शिक्षणाची आवड लागली आहे का कंपल्सरी करतं? काय काय नेमकं ग्रो करायचा प्रयत्न करते आणि त्यांना महत्त्वही कळवून देते की ह्याच्या पुढे शिक्षणाला जर तुम्ही फॉलो केलात तर तुमचं खूप काही करता येईल पुढे. मग प्रतिक्रिया काय असतात तिथल्या लोकांच्या, त्या आजूबाजूतल्या राहणाऱ्या लोकांच्या, की यांना शिकवलं पाहिजे असं म्हणतात की शिकू नका म्हणतात? शिकवलं पाहिजे. दिवसेंदिवस स्टुडंट्स वाढत चालले आहेत तिथे. सो आय गेस पेरेंट्सला पण कळतंय की शिक्षण हे महत्त्वाचं आहे आता. ही एक खूप चांगली गोष्ट आहे की जो प्रयत्न या निमित्ताने होतोय की आपण शिक्षणाला महत्त्व दिलं पाहिजे असं तिथल्या पालकांनाही वाटणं हीच खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यामुळं ही जे काही प्रयत्न करते किंवा योगदान तिचं देण्याचा प्रयत्न करते त्याला त्यातनं पुढं बळ मिळेलच. आणि यातनं अशाच छोट्या छोट्या गोष्टीतनं या युवकांची साथ मिळाली तर देशात बदल व्हायला फार काही लागणार नाही. हे काही रॉकेट सायन्स नाही, पण या छोट्या छोट्या गोष्टीत हे बदल होऊ शकतात. आणखी काही लोकांशी बोलणार आहोत, त्यांच्या मनात नेमकं काय आहे ते जाणून घेणार आहोत. इथे घेऊया एक छोटासा ब्रेक.